आता आपल्याला पुढच्या बाजूच्या गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी आपलं हे जे जुनं ब्लाऊज असतं त्याच ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन आपल्याला कटिंग करायची आहे. तर आपली आता ही हुक पट्टी आहे, आय पट्टी आहे. तर आय पट्टी ह्या बाजूची पण आय पट्टी आपल्याला याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायची आधी अशा पद्धतीने. आणि मग इथे मार्किंग करून तो आपल्याला गळा व्यवस्थित राऊंड मध्ये करून कटिंग करून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला कट नाही करायचं आहे, नॉर्मल राऊंड द्यायचा आणि त्याला मग कटिंग करून घ्यायची. त्याच पद्धतीने आता ह्या बाजूच्या पण पट्टीला हुकाचीच पट्टी घ्यायची, ती पण अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायची आणि त्याला पण गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा. जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा, जास्त कटिंग करायची नाही कारण गळा हा मोठा होतो. मग अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. बघून घ्यायचा, दोन्ही पार्ट हे मागे पुढे झाले नाही पाहिजे, व्यवस्थित करून घ्यायचे आणि आता याला कटिंग करून घ्यायची. खूप डीप मध्ये कटिंग नाही करायची, आपल्याला नॉर्मल आकार द्यायचा. कटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने बघून घ्यायचा आपला माप मागे पुढे तर नाहीये आणि गळ्याचा आकार बघून घ्यायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.